हे आहे आज आहे अंगारकी चतुर्थी. अंगारकी चतुर्थी आली मग त्यानिमित्त काय बनवणार आपण स्पेशल? उकडीचे मोदक. आणि ते घरोघरी होतात, कोकणात तर होतातच होतात. आज खूप घाई झाली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ नीट करता येत नाही आहे मला, पण नेक्स्ट टाईम मी नक्की छान व्हिडिओ करेन मोदकाचा आणि रेसिपी पूर्ण टाकेन. फटाफट फटाफट पीठ मळून घेतलं आहे, सारण केलं आईने आणि आता फटाफट मोदक बनवते. बघा तुम्हाला आवडतात का माझे मोदक? म्हणजे सारण आईने बनवलं आहे, पीठसुद्धा तिनेच हे करून दिलं आहे, फक्त मी आता मोदक वळते. पण इतकी घाई आहे ना, मला व्हिडिओ नीट करता येत नाही आहे आणि थोडाच घरी सामान पण खूप आलं त्याच्यामुळे मला एक साईडला असं बसावं लागलं आहे. सो प्लीज सॉरी आणि समजून घ्या. नेक्स्ट टाईम मी पक्का छान असं व्हिडिओ करेन आणि अपलोड करेन. तर आता फटाफट मोदक करूया, कारण की वेळ होत चालला आहे आणि सगळ्यांना भूक लागली आहे. त्यामुळे छान असे छोटे छोटे उकडीचे मोदक केले. पहिली पाळी करून घेतली, आता छोट्या छोट्या कळ्या पडते मोदकाच्या. मी पहिल्याच कळ्या करून घेते जेणेकरून ते छान दिसतं एकदम. आणि आपण डायरेक्ट त्यामध्ये सारण भरलं पाळी करून तर त्याला मला कळ्या काढता येत नाही. म्हणजे बरेच जण तसं करत आहात, पण मला येत नाही आणि मग ते कुठेतरी फाटते, मग ते बरोबर दिसत नाही. सो मी असं करते, पहिली पिठाची पाळी करून घेते, मग छोट्या छोट्या कळ्या करते आणि मग वळते. आणि मला असं थोडंसं डेकोरेशन थोडंसं करायचं असतं म्हणून थोड्या पाकळ्या त्याला एक्स्ट्रा खाली करते, जेणेकरून त्याला असा थोडासा समईसारखा आकार येतो. आज घाई आहे त्याच्यामुळे माझी फिनिशिंग थोडी बिघडली आहे, पण ठीक आहे, समजून घ्या. असं तुम्हाला हवं असेल तर वरून केशर सोडा, अगदी छान उत्तम दिसेल. त्यामुळे घेतले. आता मी दुसरी पाळी करते आणि पीठ पण छान मऊ आलं आहे त्याच्यामुळे प्रश्न नाही. रव्याचे सुद्धा छान मोदक होतात. सेम जशी तांदळाची उकळ करतो तशी सेम रव्याची करायची आणि बनवायचे. फक्त त्याला थोडंसं पीठ मळताना जास्त सॉफ्ट करून घ्यावं लागतं, जास्त मळावं लागतं, एवढंच, बाकी काही नाही. पण काही तांदळाचं पीठ नसेल तर आपण त्याचा उपयोग करू शकतो. आणि गव्हाचे तर छानच लागतात, त्यात काय प्रश्न नाही. तळलेले मोदक ते 2 दिवस एक्स्ट्रा टिकतात. हे सुद्धा टिकतात, फक्त वाफळून गरम गरम झालं की तूप टाकलं आणि खाल्लं की आहा हा, खूपच सुंदर टेस्टी लागतात असे. पण गव्हाचे जास्त दिवस मोदक राहतात. पण गव्हापेक्षा आपल्याला उकडीचेच मोदक छान वाटतात. जे आहे तेच छान वाटतं. ते आपण जिभेचे चोचले म्हणून आपण वेगवेगळे रवा, मैदा, गव्हाचं पीठ हे यूज करून आपण मोदक करतो. पण काही झालं तरी उकडीचे ते उकडीचेच मोदक. आता छान दुसरा मोदक मी वळला आहे आणि त्याला पण असे छान कळ्या करून वळून घेतल्या. दमले आज मी खूप. छान अशा खालीसुद्धा आता नाजूक पाकळ्या करून घेते, जेणेकरून हेही सुंदर दिसेल. कसं वाटतंय? तुम्हीसुद्धा असं करून बघा, खूप सुंदर दिसतो मोदक. थँक्यू.